आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज। सत्य हेच जे तुमच्या। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पुन्हा एकदा अनिश्चिततेचे सावट पसरले आहे। घटनात्मक 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या आरोपांमुळे संपूर्ण प्रक्रिया टांगती तलवार बनली आहे। आज सर्वोच्च न्यायालयात या याचिकांवर सुनावणी झाली असली तरी काही मुद्द्यांवर अधिक स्पष्टता आवश्यक असल्याचे नमूद करत ही सुनावणी 25 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली। दरम्यान कोर्टाने स्पष्ट केले आहे की कालावधीत कोणत्याही नव्या निवडणुकांची घोषणा होऊ नये। आरक्षण लागू करताना काही ठिकाणी 50%पेक्षा अधिक आरक्षण देण्यात आल्याचा आरोप असून विकास गवळी यांच्या याचिकेत ही बाब ठळकपणे मांडण्यात आली आहे। न्यायालयानेही या मुद्द्याकडे गंभीरतेने पाहण्याचे संकेत दिलेत। राज्य सरकारने मात्र स्पष्टीकरण देत म्हटलं की बांटिया आयोगाच्या अहवालाचा आधार घेतच आरक्षणाचे निकष ठरवण्यात आले आहेत आणि महापालिका निवडणुकांची घोषणा तर अद्याप केलेलीच नाही। यापूर्वी 17 नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्यावर नाराजी व्यक्त करत स्पष्ट चेतावणी दिली होती, 50% मर्यादा ओलांडू नका, अन्यथा निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळू शकते। केंद्र सरकारचे कायदे प्रतिनिधी तुषार मेहता यांनी अधिक वेळ मागितल्यावरही न्यायालयाने असमाधान व्यक्त केले होते। आता 25 नोव्हेंबरला होणारी पुढील सुनावणी अत्यंत निर्णायक ठरणार आहे, कारण तिच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे।